मार्गावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख का कोणतरी हा बसलाय ना. पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडता, काय मुद्दा का तिथं अवघडच झालं. बरं पाणी प्यायला मिळालं त्याच्यावर नवी पण होईना. हे खरा एक प्रकारचं ओशनो जल बनवायचे. तर हे ओशनो जल काय आहे? ओशनो जल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे. आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची. एक माणूस तर त्यातला तिरुपती बालाजी ट्रस्टचा ट्रस्टी आहे. आता इतकं धक्का बसतो हे सगळं ऐकून. याच्यातली नावं जी आली आहेत बाहेर, ती सगळी महाराष्ट्राचे अनेक राजकारणी आहेत, अनेक. आणि त्याच्यात एक पक्ष म्हणून नाही, सगळ्या पक्षातली माणसं आहेत. ती अगदी थेट गाड्या पाठवून हे सो कॉल्ड ओशनो जल घ्यायला त्यांची माणसं पाठवायची. त्यांच्या काळामध्ये मवियांनी त्यांचं जे धरणाचं पाणी होतं ते त्यांच्या संस्थेला आरक्षित केलं. पहिलं तर हे आरक्षण काढून टाका, कारण हे जनतेचं पाणी आहे. जिथे तिथले शेतकरी आहेत त्यांना ते पाणी आधी मिळालं पाहिजे.